आणि राज्याच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये जो काही गोंधळ झालाय, राडा झालाय, मारामाऱ्या झाल्यात, हाणामाऱ्या झालेल्या आहेत, या सगळ्या संदर्भात सुप्रिया सुळेंनी थेट संसदेमध्ये आवाज उठवला। ही राड्याची संस्कृती काही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये, यामुळे महाराष्ट्राची बदनामी होते असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा एक पत्र लिहिलं आहे। सोबतच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची सुद्धा या संदर्भात आपण भेट घेऊन ही व्यथा मांडणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। ज्यांनी गोंधळ घातलेले आहेत, दंगल घडवली आहे, त्यांना ताब्यात घ्या आणि कारवाई करा अशी मागणी सुळेंची आहे। निवडणुकीमध्ये भाजपकडनं पाण्यासारखा पैसा ओतला जातो आणि हा पैसा नेमका कुठून आला या बाबतीतली तक्रार मांडू असं सुप्रिया सुळे म्हणतात। त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या सगळ्या मागण्यांबद्दल समाधानकारक उत्तर मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रचंड मारामाऱ्या, बंदुकी दाखवणं, इतका सगळा गोंधळ काल पंचायतच्या इलेक्शनमध्ये झाला हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालेलं नाही आहे। त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकार मग्न आहे। इलेक्शन पहिल्यांदा असं झालं की पारदर्शकता नाही। इलेक्शन कमिशनबद्दल महाराष्ट्र मुख्यमंत्रीही बोललेले आहेत की त्याच्यात व्यवस्थित काम नाही। त्याच्यामुळे एकीकडे शेतकरी अडचणीत आलेला आहे, त्याला न्याय द्यायचं काम होत नाही। तर माझी भारत सरकारला विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये झालेला हा सगळा सावळा गोंधळ इलेक्शनमधला, पंचायतमधला, हा इतिहासात पहिल्यांदा झाला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।